तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्याकरताच तो विद्यार्थ्यांनो सुपर क्लास हा सर्वांनीच सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी 420 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. ही PDF आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये मिळत आहे, दिली जात आहे. जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे, 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे नक्कीच करून घ्या. तुम्ही सुपर क्लासवर पहिली वेळेस आला असाल विद्यार्थ्यांनो, चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर काय करायचं आहे, लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव आणि सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. मुंबईला कोणत्या धरणाने पाणी पुरवठा केला जातो ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो, भातसा, मोडकसागर, वैतरणा किंवा या ठिकाणी वरील सर्व. तर मुंबईला म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 4 वरील सर्व म्हणजे वैतरणा, तसेच मोडकसागर, तसेच भातसा हे सर्व जे धरण आहे या धरणामार्फत विद्यार्थ्यांनो मुंबईला पाणी पुरवठा केला जातो आणि हे या ठिकाणी वैतरणा जे आहे हे मध्य वैतरणा आहे. तसेच या ठिकाणी आणखी एक आहे अप्पर वैतरणा, या धरणाने देखील पाणी पुरवठा मुंबईला केला जात असतो. हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कमीत कमी 6 ते 7 धरणाने टोटल जर आपण पाहिलं तर पुढचा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न असा आहे, शरीरास कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्वाची गरज असते ते विचारलेलं आहे. कव्हर केलेला प्रश्न आहे. अजीवनसत्वाची गरज कशासाठी असते? उत्तम दृष्टीसाठी, उत्तम त्वचेसाठी, उत्तम अवयवासाठी किंवा वरील सर्व. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच उत्तम दृष्टीसाठी जे आहे शरीराला अजीवनसत्वाची अत्यंत गरज असते हे लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया तिसऱ्या क्रमांकाचा. पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे एकूण किती वर्षाचा असतो ते विचारलेलं आहे. पंचवार्षिक योजनेचा कालावधी 3 वर्ष असतो, 4 वर्ष, 5 की 6. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे, म्हणजेच आपल्यासमोर 3, 5 वर्षाचा कालावधी जो आहे पंचवार्षिक योजनेचा कालावधी असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न चौथा की संत गजानन महाराजांची समाधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं. संत गजानन महाराज यांची जालना, बुलढाणा, अहमदनगर किंवा या ठिकाणी वरील नाही. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो एक ठिकाण आहे सेगाव या ठिकाणी जे आहे संत गजानन महाराज यांची समाधी स्थित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा. शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशामार्फत होते ते विचारलेलं आहे. सर्वात जास्त लोह दिलेल्या पर्यायापैकी कशात असते? पालक, मेथी, वरील दोन्ही किंवा डाळीमध्ये. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच मेथी तसेच पालक या दोन्ही मध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असलेले लक्षात येते. प्रश्न 6वा की फळे लवकर पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा वायूचा वापर केला जातो ते विचारलेलं आहे. फळे लवकर पिकवण्यासाठी तर या ठिकाणी झियाटिन, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा इथिलीन. ऑप्शन्स क्रमांक 4 इथिलीन वायूचा जो वापर आहे फळे लवकर पिकवण्यासाठी केला जात असतो. प्रश्न या ठिकाणी 7वा असा आहे की राफ्तगोफ्तार या वृत्तपत्राचा उद्देश कोणत्या धर्मामध्ये सुधारणा करणे होता ते विचारलेलं आहे. पहिले वृत्तपत्र लक्षात घ्या, राफ्तगोफ्तार आहे. मुस्लिम धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये, पारसी किंवा ख्रिश्चन. ऑप्शन्स क्रमांक 3 पारसी धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी राफ्तगोफ्तार हे वृत्तपत्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा. तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी तर औरंगाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद. ऑप्शन्स क्रमांक 4 हैदराबादमध्ये विद्यार्थ्यांनो स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी स्थित आहे. कोणाचा आहे तर या ठिकाणी रामानुज यांची जी आहे प्रतिमा आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की या प्रतिमेची एकूण उंची किती आहे तर 66 मीटरमध्ये येते आणि जर फुटामध्ये पाहिलं तर 216 फूट एवढी आपल्याला असलेली लक्षात येते. हे आपल्या सर्वांना घ्यायचं आहे. प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा येते ते विचारलेलं आहे. राष्ट्रीय उद्यानाचं नाव सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे. गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र किंवा पंजाब. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे
2 म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. प्रश्न 10वा की 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र कोणत्या दिवशी असते ते विचारलेलं आहे. वर्षातील फक्त एकच दिवस असा असतो ज्या ठिकाणी 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस असतो, पण कोणता? तर 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च, 23 किंवा 21. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 4 म्हणजेच 21 मार्च या दिवशी 12 तासाचा दिवस जो आहे तसेच 12 तासाची रात्र असले लक्षात येते. आणि जेव्हा मी हा सुपर क्लास रेकॉर्ड करत आहे त्या दिवशी आहे विद्यार्थ्यांनो तारीख 20 मार्च म्हणजेच काय उद्या, जेव्हा मी आता रेकॉर्ड करत आहे त्याच्या उद्या जे आहे 12 तासाचा रात्र 12 तासाचा दिवस असलेला लक्षात येतो. प्रश्न या ठिकाणी 11वा की गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू समावेश असतो ते विचारलेला आहे. समाविष्ट असतो गोबर गॅसमध्ये. तर मिथेन असतो का, प्रोटीन, इथेन किंवा वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच मिथेन वायू जो आहे कशामध्ये समाविष्ट असतो तर गोबर गॅसमध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर जो की आहे 12व्या क्रमांकाचा. काजू उत्पादनामध्ये प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे ते विचारलेलं आहे. फळ काजू हे आहे. तर वेंगुर्ला, शिमला, दार्जिलिंग किंवा चेन्नई. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. वेंगुर्ला हे ठिकाण काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले लक्षात येते. प्रश्न 14वा की दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते ते विचारलेलं आहे. कव्हर केलेला प्रश्न आहे. दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी तर लॅक्टोमीटर, ॲमिनोमीटर, वरील दोन्ही किंवा वरील नाही. सिंपलचा प्रश्न आहे. लॅक्टोमीटर चाचणी जी आहे दुधामध्ये पाण्याची भेसळ असेल तर ओळखण्यासाठी केली जात असते. प्रश्न 15वा की बिचवा हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे ते विचारलेलं. बिचवा नृत्य प्रकार सिक्कीम, आसाम, मणिपूर, हरियाणा. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 आसाम या राज्याचा बिचवा हा एक नृत्य प्रकार असलेला सर्वांना दिसतो. प्रश्न 16वा कव्हर करूया. सार्जंट कमिशन ही समिती खालीलपैकी कोणी नेमलेली आहे ते विचारलेलं आहे. सार्जंट कमिशन ही समिती कोणी नेमलेली आहे. पोर्तुगीज, इंग्रज, डच किंवा या ठिकाणी वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 इंग्रजांनी सार्जंट कमिशन ही समिती नेमलेली होती. ही समिती शिक्षणाशी संबंधित असलेली होती हे लक्षात येते. तर प्रश्न 17वा की देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार कोण असतो ते विचारलेलं आहे. राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार कोण असतो. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल. ऑप्शन्स क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पंतप्रधान हा देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार व्यक्ती असतो. प्रश्न 18वा कव्हर करूया की केंद्र सरकारने 500 व 1000च्या नोटा कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी बंद केलेल्या होत्या ते विचारलेलं आहे. 500 तसेच 1000 या दोन्ही नोटा 8 नोव्हेंबर 2016, 1 नोव्हेंबर 2016, 7 नोव्हेंबर 2016 किंवा या ठिकाणी. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्री विद्यार्थ्यांनो जे आहे काय तर 500 व 1000च्या नोटा बंद केलेल्या होत्या हे लक्षात येते. प्रश्न 19वा की कोणत्या देशातील राष्ट्रपतींचा कार्यकाल फक्त एकाच वर्षाचा असतो असा देश कोणता आहे विचारलेलं. राष्ट्रपतींचा 1 वर्षाचा कालावधी असणारा देश अमेरिका, इंग्लंड, जर्मनी किंवा या ठिकाणी स्वित्झर्लंड. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. स्वित्झर्लंड हा जो देश आहे या देशातील राष्ट्रपतींचा कालावधी 1 वर्षाचा असतो. प्रश्न 20वा की पवनार आश्रम कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे. पवनार आश्रम हे तर या ठिकाणी पैनगंगा, वैनगंगा, धाम किंवा तर खाम. ऑप्शन्स क्रमांक 3 धाम नदीकाठी पवनार आश्रम स्थित आहे हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 21वा की सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणत्या भाषेत आहे ते विचारलेलं आहे. आपण प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की सत्यमेव जयते हे वाक्य मुद्रित केलेले असते, पण ते कोणत्या भाषेत आहे. संस्कृत, मराठी, देवनागरी किंवा हिंदी. तर ऑप्शन्स क्रमांक 3 देवनागरी भाषेमध्ये या ठिकाणी सत्यमेव जयते हे असलेले लक्षात येते. तर प्रश्न 22वा असा आहे की कोणत्या किरणाची जी भेदनशक्ती आहे सर्वोच्च असते ते विचारलेलं आहे. सर्वोच्च भेदनशक्ती असणारे किरण अल्फा किरण, गॅमा किरण, बीटा किरण किंवा वरील नाही किंवा वरील सर्व. ऑप्शन्स क्रमांक 1 अल्फा किरणाची भेदनशक्ती ही सर्वात असते जास्त लक्षात येते.
तर प्रश्न 23वा की महात्मा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ग्रंथ स्पेशली विचारलेला आहे की कोणता आहे. मरणोत्तर म्हणजेच निधनानंतर प्रकाशित झालेला. तर शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे या ठिकाणी निधनानंतर महात्मा फुले यांच्या प्रकाशित करण्यात आलेला होता. प्रश्न 24वा की दांडी यात्रेमध्ये साबरमती ते दांडीकडे जाण्यासाठी एकूण किती दिवसाचा कालावधी लागलेला आहे ते विचारलेलं आहे. दांडी यात्रेत कालावधी किती लागलेला आहे या ठिकाणी. तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे 20 दिवस, 25 दिवस, 30 किंवा 26. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 25 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. आता जर पाहिलं की या ठिकाणी साबरमती मधून जे आहे महात्मा गांधीच्या सोबत किती अनुयायी होते तर लगभग 78 होते आणि त्यापैकी विद्यार्थ्यांनो 13 प्लस जे आहे आपल्या राज्यातील होते, महाराष्ट्रातील असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पाहून घ्या की 25 दिवस जो आहे पायी चालत जाण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागला होता. 25 दिवसाचा जो कालावधी आहे पायी जाण्यासाठी लागलेला होता हे सर्वांनाच माहीत आहे. ते अंतर किती होते जर पाहिले तर अंतर आहे विद्यार्थ्यांनो 241 किलोमीटर हे असलेले लक्षात येते. किमी. चला किमी. आता जर पाहिलं की दांडी यात्रा कोणत्या दिवशी निघालेली होती विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी मार्च 1930ला निघालेली होती आणि 5 मार्चला जो आहे विद्यार्थ्यांनो 5 एप्रिल म्हणायचं आहे. 5 एप्रिल 1930ला त्या ठिकाणी रीच झालेली होती म्हणजे पोहोचलेली होती. अच्छा या ठिकाणी डेट राहील ना 12 मार्चला निघालेली होती. कव्हर करूया पुढचा प्रश्न. कव्हर करूया 25वा जो की आहे विनोबा भावे व बाळशास्त्री जांभेकर यांना खालीलपैकी कोणती पदवी मिळालेली होती ते विचारलेलं आहे. व्यक्ती 2 विनोबा भावे तसेच बाळशास्त्री जांभेकर. तर महात्मा, आचार्य, पितामहा वरील सर्व. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 आचार्य ही पदवी विनोबा भावे, बाळशास्त्री जांभेकर या दोघांनाही प्राप्त झालेली होती. प्रश्न 26वा की जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. प्रश्नामध्ये आपल्याला कळत आहे सर्वांना उत्तर पण त्याचं आधीच माहीत आहे. तर या ठिकाणी विचारलेलं आहे की कोणत्या भाषेत लिहिलेले होते. इंग्रजी, हिंदी, बंगाली किंवा मराठी. तर ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच काय रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीतील एक सुप्रसिद्ध म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो लेखक होते हे सर्वांना माहीत आहे. तर या ठिकाणी त्यांनी जे आहे बंगालीमध्ये जनगणमन लिहिलेले होते हे लक्षात येते. तर प्रश्न या ठिकाणी आहे आपल्याला लिंबू आणि संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल किंवा ॲसिड समाविष्ट असते. 2 फळ आहे, एक लिंबू तसेच दुसरा आहे संत्रा. टार्टरिक ॲसिड असते का, सायट्रिक ॲसिड असते का, फॉलिक ॲसिड किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 सायट्रिक ॲसिडचा समावेश जो आहे या ठिकाणी लिंबू तसेच विद्यार्थ्यांनो संत्र्यामध्ये असतो. प्रश्न 28वा पाहूया. भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजे पुढीलपैकी काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. उत्तर तुम्हाला येत असेल कोणत्याही धर्माला विशेष दर्जा बिलकुल नाही. तर धर्मनिरपेक्षता म्हणतात का, समानता म्हणतात, समता किंवा वरील नाही. तर कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजेच धर्मनिरपेक्ष आपला राष्ट्र असलेला लक्षात येतो, आपला भारत देश असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. आता विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल ना तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणता शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. तर लगेच करून घ्यायचं आहे आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच द्यायचा आहे. आपल्याला जर PDF हवी आहे विद्यार्थ्यांनो 420 पेजेसची जी की आपल्याला TCS, IBPS किंवा आपण म्हणू शकतो MPSC साठी अतिशय महत्त्वाची असलेली आहे. 149 मध्ये आपल्याला दिली जात आहे. ही 3 महिन्याच्या विद्यार्थ्यांनो प्रयत्नातून तयार केलेली आहे. तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. TCS असो, IBPS असो, MPSC असो यामध्ये या PDF मधील बरेच क्वेश्चन्स आलेले आहेत, ऑलरेडी येत आहेत. त्या कारणास्तव इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. आपल्या स्क्रीनवर जो WhatsApp नंबर दिसत आहे त्यावर कॉल नाही करायचा, WhatsApp नक्कीच करायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.